आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अंजनगाव सुरजीच्या सागर कपास उद्योगात भीषण आग, कोट्यावधींचं पांढरं सोनं जळून खाक। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी परिसरातील कापूस व्यापाऱ्याचं मोठं नुकसान झाल्याची बातमी समोर येत आहे। अंजनगाव सुरजी दर्यापूर मार्गावरील सागर कापूस उद्योगात काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत सुमारे 10,000 क्विंटल कापूस आणि मोठ्या प्रमाणात तयार गाठी जळून खाक झाल्याची माहिती आहे। आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही क्षणातच संपूर्ण कारखाना आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला। या घटनेत सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र डोळ्यांसमोर पांढरं सोनं जळताना पाहून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। प्राप्त माहितीनुसार रात्रीच्या वेळी कारखान्यातून अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीनं विकराळ रूप धारण केलं। कारखान्यात साठलेला कापूस कोरडा असल्यानं आग अतिशय वेगानं पसरून संपूर्ण परिसराला तिनं आपल्या विळख्यात घेतलं। घटनेची माहिती मिळताच अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। आगीची तीव्रता लक्षात घेता मेळघाट, परतवाडा आणि दर्यापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागली। प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या दुर्घटनेमुळे कापूस प्रक्रिया उद्योगास मोठा धक्का बसला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आग लागल्याची माहिती मिळताच अंजनगाव सुरजी तसंच आसपासच्या तालुक्यातून अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या लगेच घटनास्थळी दाखल झाल्या। स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली। अनेक तास सतत पाण्याचा मारा केल्यानंतर आगीची तीव्रता कमी झाली, मात्र कोट्यावधींचं नुकसान झालं आहे।